कालच्या रविवारी म्हसवड सिद्धनाथ आणि गोंदवल्याचं दर्शन करण्याचा योग आला। म्हसवडचा सिद्धनाथ हे कुलदैवत असल्यामुळं वर्षातून एकदा तरी तिकडं जाण्याचा आमचा प्रयत्न असतोच। तसा यावर्षी तो काल आला आणि तिथून मग पुढं गोंदवलंही करायचा योग आला। या भागामध्ये तरी पाऊस बघायला मिळेल असं वाटलं होतं, मात्र म्हसवडपर्यंत कुठंही पावसाचा टिपूसुद्धा नव्हता किंवा जमिनीत ओल नव्हती। म्हसवडचं व्यवस्थित दर्शन झालं। आता हे पावसाची वाट बघण्याचे पेरणीचे दिवस असल्यामुळं कदाचित भाविक जास्त दर्शनाला नव्हते, त्यामुळं अगदी सहज छानपैकी सिद्धनाथ आणि जोगेश्वरीचं दर्शन घेऊन आम्ही पुढं निघालो। म्हसवडपासून पुढं जाताना मात्र पावसानं चांगलाच छानपैकी शिडकावा केल्याचं दिसून आलं। आजूबाजूच्या रानांमध्ये चांगली ओल दिसून आली आणि गोंदवल्यात तर चांगल्यापैकी म्हणजे मुसळधार म्हणावा असा पाऊस जाणवला। म्हसवडपेक्षा गोंदवल्यात जास्त गर्दी जाणवली। गोंदवल्यातून दर्शन घेऊन परतताना मात्र सगळीकडेच पावसाचं चांगल्यापैकी आगमन दिसून आलं आणि मग सोलापूर जिल्ह्यातही पाऊस पडल्याच्या बातम्या मीडियावर बघायला मिळाल्या। पंढरपुरात जेव्हा येऊन पोहोचलो तेव्हा पंढरपुरातही पावसानं चांगली हजेरी लावल्याचं दिसून आलं। एकंदर काय, बराच काळ ताटकळत ठेवलेला पाऊस आता बऱ्यापैकी सगळीकडेच पडतोय, त्यामुळं शेतकरी आनंदित दिसत आहेत। प्रवासात सुद्धा जे जे शेतकरी मित्र भेटले त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती पावसाचीच चिंता लागून राहिल्याचं दिसून आलं आणि जेव्हा काही ठिकाणी असा पाऊस पडलेला दिसून आला तेव्हा त्यांचे चेहरे आनंदानं फुललेलेही दिसून आले।